students, today in lecture we will study the health and diseases topic. In previous lecture we learn about infectious diseases. मागील तासिकेला आपण संसर्गजन्य रोगांच्या विषयी माहिती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण काही रोग बघितले, ट्युबरक्युलोसिस, क्षय रोग, हेपॅटायटिस, कावीळ रोग, डिसेंट्री, अतिसार, कॉलरा, पटकी, टायफॉइड म्हणजे विषमज्वर. ह्या रोगांच्या विषयी त्याचे कारक, त्यांचे माध्यम कोणते आहेत, लक्षण कोणते आहेत आणि या रोगांच्या वरती काय प्रिव्हेंटेशन्स अँड ट्रीटमेंट्स, उपाय आणि उपचार कोणते केले पाहिजेत याच्याविषयी आपण काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. तर आज आपण काय करणार आहोत बघा, सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज. आजच्या वर्तमान काळातील जे काही रोग आहेत त्या रोगांच्या विषयी काय करणार आहे आपण या ठिकाणी आज अभ्यास करणार आहे. तर यामध्ये मी रोगांची नावं लिहिलेली आहेत बघा. पहिला रोग आहे तो म्हणजे डेंग्यू रोग, स्वाइन फ्लू आणि एडस, एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हा या रोगाचा काय आहे पूर्ण रूप आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया बघा, पहिला क्वेश्चन आहे, हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन, म्हणजे स्वतःची स्वच्छता आपण काय केली पाहिजे, का राखली पाहिजे. पर्सनल हायजीन म्हणजे स्वतःची वैयक्तिक स्वच्छता आपण राखणं अतिशय गरजेचं आहे. व्हाय शुड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन रेनी सीझन. बघा आता पावसाळा ऋतू सुरू आहे आणि या पावसाळा ऋतूमध्ये आपण पाणी गरम करून का पितो किंवा का गरम करून पिलं पाहिजे. आणि क्वेश्चन नंबर 3, व्हाय क्लीन हँड्स ड्राइव्ह इज रन इन स्कूल. शाळेमध्ये तुम्हाला बघा हात स्वच्छ धुण्याविषयी सूचना काय केल्या जातात, दिल्या जातात. तर या सर्वांची काय कारणं असतील, व्हॉट इज द रिझन ऑफ दिस इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. जे काय प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत, तर स्वतःची वैयक्तिक स्वच्छता, पर्सनल हायजीन राखणं, हात स्वच्छ देणं फार गरजेचं आहे. तर बघा इन युअर सराउंडिंग, तुम्ही तुमच्या अवतीभोवती एक चित्र तुम्हाला दिसते पेज नंबर 8 वरती. तर याच्यामध्ये टायर्स मध्ये पाणी साचून राहिलं तर काय होईल, तर त्याच्यामध्ये काय होतं, तर जे डास असतात ते डास काय करतात, आपली अंडी घालतात आणि त्यापासून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्यातून जो रोग तयार होतो या मॉस्किटोज म्हणजे डास, तर तो रोग आहे तो म्हणजे कोणता, तर डेंग्यू. मॉस्किटोज ले द एग्स इन वॉटर लॉंग्ड प्लेस अँड देअरबाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. पॉप्युलेशन म्हणजे त्यांची जी संख्या आहे ती संख्या काय होते, वाढते. कुठं वाढते, तर आपल्या अवतीभोवती जर पाणी साठून राहिलं असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, वॉटर लॉग्ड, जे पाणी जर साचून राहिलं असेल तर त्या ठिकाणी जे मॉस्किटोज डास काय करतात, अंडी घालतात. त्या अंड्यांमधून डासांची मोठ्या प्रमाणावर काय होते, पैदास होते. डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. आता या डासांच्या पासून वेगवेगळे रोग होतात, म्हणजे डासांचे वेगवेगळे जे काही स्पेसीज आहेत त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे काय होतात, आजार आपल्याला होतात. तर डेंग्यू हा जो रोग आहे तो हा कशापासून होतो बघा, एडिस इजिप्ती नावाचा हा जो एक डासांचा काय आहे प्रकार आहे. एडिस इजिप्ती नाव लक्षात ठेवा. एडिस इजिप्ती पासून आपणाला डासांपासून डेंग्यू हा रोग होतो. दिस डिसीज इज कॉज्ड बाय डेन-14 व्हायरस. आणि याचा जो विषाणू आहे डेंग्यूचा, त्याला काय नाव आहे, डेन-14 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाइप्स फेलाविव्हायरस. म्हणजे हा जो रोग आहे डेंग्यू हा डासांच्या पासून होतो. डेंग्यू इज कॉज्ड बाय मॉस्किटोज. डेंग्यू या रोगाचं कारण आहे ते म्हणजे आपल्याला इडिस इजिप्ती नावाचा हा जो डासाचा जो रोग आहे, सॉरी डास जो आहे पेसीज, त्यांच्यापासून आपल्याला हा डेंग्यू रोग होतो. तर याच्यामुळे त्याची काय लक्षण आहेत, हा डेंग्यू रोगची काय लक्षण आहेत बघा, ॲक्यूट फेवर अँड हेडेक
व्हॉमिटिंग म्हणजे काय होतं बघा, ताप येतो, डोकं दुखतं, त्याचबरोबर उलट्या होतात. 2 नंबरचं कारण आहे पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी परमनंट सिम्पटम. म्हणजे आपल्या डोळ्याचे जे खोबणे आहेत त्या खोबण्यांच्या मध्ये आपल्याला काय होतं, दुखावे लागतं. हा डेंग्यू रोगाचं प्रमुख लक्षण आहे. डिक्रीजेस इन प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हेमोरेज. म्हणजे काय होतं तर आपल्या शरीरातली जे काही रक्तबिंबिका आहेत प्लेटलेट्स त्या काय होतात, कमी होतात. त्यामुळे आपल्याला काय होतं, शरीराला अशक्तपणा येतो. तर ही रोगांचे डेंग्यू या रोगाची लक्षण आहे. तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर ती लक्षणं आहेत, या लक्षणांच्यावर असं लक्षात येतंय का डेंग्यू रोग होऊ नये म्हणून आपण डासांचा प्रतिबंध केला पाहिजे. आपल्या अवतीभोवती असणारं जे काही पाणी आहे ते साठून न देता त्याच्यावर नेहमी औषध फवारणी केली पाहिजे. आता दुसरा जो रोग आहे बघा, तो रोग आहे स्वाइन फ्लू. आता याची काय कारण आहे, इन्फ्लेक्शन ऑफ स्वाइन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्यूमन्स. पिग्स म्हणजे डुक्कर आणि माणूस यांच्यापासून या स्वाइन फ्लूचा काय होतो, प्रसार होतो. व्हायरस ऑफ स्वाइन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलाइवा. म्हणजे नाक, घसा आणि थुंकी यांच्यातून या रोगाचा काय होतो, प्रादुर्भाव होतो. आता याची लक्षणं आहेत सिम्पटम्स ऑफ स्वाइन फ्लू, डिफिकल्ट ब्रीथिंग, श्वासोच्छ्वास घ्यायला काय होतं, आपल्याला अडचणी येतात. सोअर थ्रोट, बॉडी पेन्स, त्याचबरोबर आपल्या घशामध्ये दुखतं आणि आपल्याला शरीराचे जे बॉडी आहे त्याच्यामध्ये काय होतात, वेदना होतात. आता डायग्नोसिस ऑफ स्वाइन फ्लू, आता याच्यावरती काय केलं जातं बघा, फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाइन फ्लू लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंड इन लॅबोरेटरी. ज्या व्यक्तीला स्वाइन फ्लू झालेला आहे त्या व्यक्तीच्या घशातील स्त्राव घेऊन तो प्रयोगशाळेमध्ये पाठवला जातो. डायग्नोस्टिक फॅकल्टीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. पुण्यामध्ये एक संस्था आहे नॅशनल विषाणू संस्था, तर त्या ठिकाणी त्याचबरोबर आणखीन एक आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस दिल्लीला, NICD. या 2 संस्था भारतामध्ये काय केल्या जातात, विषाणूंच्या वरती अभ्यास त्या ठिकाणी काय केला जातो. आता या स्वाइन फ्लूचा पहिला जो रोग आहे बघा, फर्स्ट केस ऑफ स्वाइन फ्लू वाज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. 2009 मध्ये मेक्सिको मध्ये पहिला स्वाइन फ्लूचा रोगी सापडलेला आहे. स्वाइन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा A H1N1. या विषाणूमुळे काय होतो, स्वाइन फ्लू होतो. पर्सन्स हु कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीजेस. तर जी व्यक्ती जास्त करून डुक्कर आणि ज्या व्यक्तीला स्वाइन फ्लू झालेला आहे अशा व्यक्तींच्या जर संपर्कात आली तर त्या व्यक्तींना काय होतो, स्वाइन फ्लू हा आजार होतो. तर त्याच्यानंतर पुढचा जो रोग आहे बघा, एड्स अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. दिस डिसीजेस इज कॉज्ड बाय HIV. त्याचं नाव आहे HIV. या विषाणूपासून होतो. HIV हा विषाणूपासून एड्स हा रोग होतो. तर त्याचा फुल फॉर्म आहे ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. इन दिस डिसीजेस victims suffer from various diseases due to progressive weakening of natural immunity. इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकार शक्ती जी आहे नैसर्गिक ती वीक होते. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅन नॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. आता याच्यावरचे जे काही उपचार आहेत ते प्रयोगशाळेमध्येच त्याची टेस्ट केल्यानंतरच काय केले जातात. आता याच्यामध्ये पहिला इलिसा नावाची टेस्ट आहे. फिल इन द ब्लँक्सला येऊ शकते ELISA. इलिसा नावाची जी टेस्ट आहे ही टेस्ट या रोगावरती काय केली जाते. तर तुम्ही नेहमी काय लक्षात ठेवायचं बघा, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन और बाय नर्सिंग द HIV पेशंट. म्हणजे ज्या व्यक्तीला HIV झालेला आहे अशा व्यक्तींच्या जर संपर्कात आपण आलो, त्यांना स्पर्श केला, त्याच्या शेजारी बसून जर आपण जेवलो तर आपणाला एड्स हा रोग होणार नाही. म्हणजे हा नॉन इन्फेक्टियस काय आहे, डिसीजेस आहे, असंसर्गजन्य रोग आहे.
अवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. इतर व्यक्तींच्या सारखं आपण त्या व्यक्तींशी काय केलं पाहिजे, आपलं वागणं असलं पाहिजे. आता तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे बघा, HIV was first reported in an African species of monkey. आफ्रिकेमध्ये असणारे जे काही माकड आहेत त्या माकडांच्या मध्ये पहिला HIV विषाणू आढळून आलेला आहे. According to the National AIDS Control Program and UNAIDS, 80 to 85% HIV infection in India occur through unsafe sexual contact. जर जे काही एड्स कंट्रोल प्रोग्राम आहे किंवा UNAIDS यांच्या मते 80 ते 85% एड्स हा रोग आपल्या भारतामध्ये विषम अलैंगिक संबंध जर ठेवले तर त्यापासून काय होतो, पसरला जातो. तर आज या ठिकाणी आपण 3 रोगांच्या विषयी माहिती घेतली आहे. डेंग्यू, स्वाईन फ्लू आणि एड्स. हे काही महत्त्वाचे प्रेझेंट डेट म्हणजे आजच्या वर्तमान काळातील महत्त्वाचे असे रोग आहेत. त्या रोगांच्या विषयी पेज नंबर 8 आणि 9 वरती तुम्हाला बुक मध्ये माहिती दिली आहे. ती पुन्हा एकदा तुम्ही काय करा, वाचा. याच्या पुढचा भाग आपण काय करूया, पुढच्या तासिकेला बघूया. धन्यवाद.